आज आपण वांग्याची भाजी बनवूया। बघू शकता किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे। एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी। प्लीज तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त अशी ही वांग्याची भाजी रेडी होते। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे, साधी सोपी आणि सरळ। तर मी इथे मस्त असे फ्रेश असे वांगे घेतलेले आहेत। आपल्याला देठ हे पाठीमागलं वांग्याचं काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला वांगे मिडियम साईजचे कट करून घ्यायचे। इथे वांग्याचं देठ कट करून घेत आहे। सर्व वांगे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। झटपट अशी रेसिपी आहे, खूप मस्त अशी ही भाजी होते वांग्याची। कट करून घेतली की आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 1 चमच मीठ घालायचे आहे, नाहीतर आपले वांगे ही काळे पडतात। त्यामुळे आपल्याला लगेच पाण्यामध्ये वांगे घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे असेल तर आता आपण टोमॅटो कट करून घेऊ। एक इथे मी टोमॅटो कट करून घेत आहे। खूप मस्त अशी ग्रेव्ही होते टोमॅटो टाकलं की भाजीमध्ये, आणि खूप छान अशी टेस्ट पण येते। एकदम बारीक असं मी टोमॅटो कट करून घेत आहे। चला तर आपला टोमॅटो कट झाला आहे। मी इथे तेल ठेवते कढईमध्ये। मस्त असं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। मी खोबरं भाजून घेते यामध्ये। छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खूप मस्त अशी ही भाजी लागते। तुम्ही खोबऱ्याचा कूट वगैरे जर असला तर खीस वगैरे असलं तर ते नका घालू। अशा पद्धतीनेच तुम्ही खोबरं हे करून घाला, खूप मस्त असं लागतं। बघू शकता लालसर झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊ। त्याला एकदम असे बारीक कुटून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला। तेल आपलं गरमच आहे, लगेच कांदा घालून घ्यायचा। छान असं परतवून घ्यायचा आपला कांदा लालसर होईपर्यंत। बघू शकता मस्त आपला कांदा हा लालसर झालेला आहे। झटपट अशी ही रेसिपी आहे वांग्याची भाजी, खूप मस्त होते। नक्कीच तुम्हाला 1 ते 2 पोळी जास्त जाईल अशा पद्धतीने जर वांग्याची भाजी बनवली तर। यामध्ये मी थोडंसं लसूण घातलेलं आहे, त्याला पण आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्यामध्ये जे आपण खोबऱ्याचा कूट कुटला होता ते घालायचं आहे यामध्ये। ते आपण आपल्याला असं छान असं परतवून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालते मी। परत भाजीला छान असं मस्त तेल सुटतं आता असं वाटत आहे आपल्याला। छान असं परतवून घ्यायचं आपल्याला। तर यामध्ये मी लाल टोमॅटो घालायचं आहे आपल्याला। टोमॅटोला पण छान असं परतवून घ्यायचं। टोमॅटो घातलं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की एकदम आपलं टोमॅटो हे सॉफ्ट होतं लवकर, ते एकदम असं बारीक होतं टोमॅटो आपलं मीठ घातलं की। अशा प्रकारे आपण त्याला प्रेस करू टोमॅटोला। एकदम बारीक असं टोमॅटो होतं आपलं। परतवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी प्लेट जरी तुम्ही झाकून ठेवली तरी पण चालतं। टोमॅटो छान असं शिजलं जातं आपलं। थोडंसं एक वाफ येईपर्यंत आपल्याला 1 मिनटं। बघू शकता मस्त आपलं टोमॅटो हे एकदम असं बारीक झालेलं आहे छान असं। अशा प्रकारे आपण त्याला करून घेऊ। तुम्ही ग्रेव्ही पण बनवून घेऊ शकता, ग्रेव्ही पण टाकू शकता। चला तर 1 चम्मच यामध्ये आपण हळद घालू। एकदम टोमॅटो आपलं मेल्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही।
चम्मच हळद घालायची, त्याला छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर लाल तिखट घालू आपण. 2 चम्मच मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. आता आपण सर्व हे मसाले असे परतवून घेऊ. बघू शकता तुम्ही. 1 मिनिट आपलं सर्व मसाले हे परतवून घेऊ. आता यामध्ये आपण लगेच वांग्याच्या फोडी घालून घेऊ, पाण्यामधून काढून. आपल्याला पाण्यामधून अगोदर बिलकुल काढून घ्यायचे नाहीत. बघू शकता तुम्ही किती काळं पाणी झालेलं आहे. बघू शकता पूर्ण आपले वांगे हे काळे पडतात जर पाण्याच्या बाहेर काढून ठेवले तर. आता आपण सर्व वांगे हे घालून घेऊ फोडणीमध्ये. वांग्याची भाजी सर्वांनाच आवडते. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस बनवून बघा, खूप मस्त अशी ही भाजी लागते आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते. चला तर सर्व वांगे मी यामध्ये घालून घेत आहे. तर सर्व आपण परतवून घेऊ. अशा प्रकारे तुम्ही सुकी भाजीसुद्धा बनवू शकता. खूप मस्त अशी होते ही सुकी भाजी, तोंडी लावायला वगैरे. रात्रीच्या जेवणामध्ये ते तुम्ही अशी सुकी भाजी बनवू शकता. सर्व अशा प्रकारे आपण परतवून घेऊ छान असं 1 ते 1.5 मिनिटं. थोडंसं वाफल्या गेले की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. लगेच आपल्याला वांगी घातल्या पाणी घालायचं नाही. थोडंसं आपण यामध्ये प्लेट झाकून ठेवू आणि काय होईल, भाजीला मस्त अशी छान एक टेस्ट येते. एकदम लगेच पाणी टाकलं की बिलकुल तसं पाणी टाकायचं नाही. बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी दिसत आहे, एकदम अशी चमचमीत. तुम्ही अशी सुद्धा सुकी भाजी बनवू शकता. तर यामध्ये मी कोथिंबीर घालणार नाही थोडंसं. बघू शकता किती मस्त आपली भाजी दिसत आहे, एकदम अशी चमचमीत आणि झणझणीत. चला तर आता या भाजीला आपल्याला एकदम असं गरम पाणी घालायचं आहे. तुम्ही थंडसुद्धा घालू शकता. गरम पाणी घातलं तर लवकर आपली भाजी शिजल्या जाईल. अशी पण वांग्याची भाजी खूप लवकर शिजल्या जाते. आता मी इथे 1 ग्लास पाणी घालत आहे. वांग्याच्या भाजीला आपल्याला शिजायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही. लगेच भाजी आपली ही शिजल्या जाते. बघू शकता 1 ते 2 उकळीमध्ये आपली ही भाजी रेडी होते. आता आपल्याला खूप पाणी असं वाटतं. भाजी मस्त अशी छान शिजली की खूप मस्त अशी ग्रेव्ही येते या भाजीला. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता मस्त अशी 1 ते 2 उकळीमध्ये आपली भाजी ही रेडी झालेली आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मसाले वगैरे बिलकुल कोणतेही वापरलेले नाहीत. मसाले जरी वापरले नाही तरी खूप मस्त अशी ही भाजी होते. चला तर बघू शकता मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे, ही वांग्याची भाजी. चला तर आपण गॅस बंद करू. खूप मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. बघा छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही ग्रेव्ही पण किती मस्त अशी आलेली आहे. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये.